श्री गुरुदेव दत्त. बुद्धीची सर्वात प्रगत असणारी व कुशाग्र बुद्धीच्या राशीमधली सर्वात शेवटची रास, राशीमधली शेवटची रास नाही तर बुद्धीमधली सर्वात शेवटची रास म्हणजे कुंभ ही राशी. कुंभ ही राशी अतिशय कुशाग्र बुद्धीची असते. राशी चक्रातली 11वी रास लाभस्थानातली ही राशी आहे. म्हणजे पत्रिका सोडतेवेळेस जी तुम्ही कुंडली मांडतात त्याच्यातली ही 11वी राशी आहे, ती लाभस्थानातली आहे. त्यासोबतच ही वायू तत्वाची राशी आहे. हिचा नक्षत्र स्वामी शनी आहे. शनी आहे, स्थिर स्वभावाची ही राशी आहे. प्रत्येक गोष्ट शनीचं जे तुम्ही मकर राशीत बघितलेलं आहे की तो वयस्कर असतो, त्यानुसार यांची बुद्धी देखील तशीच असते. तलक एखाद्या व्यक्तीला जे अनुभवातून शिकायला भेटतं अशी ही कुंभ राशीच्या व्यक्ती असतात. पण हिचा संबंध थोडा हर्षल ग्रहाशी येतो. आता हर्षल हा ग्रह काय आहे तो आपण नक्कीच बघू, कारण राशीमध्ये फक्त हे आपल्या 12 राशी असल्या किंवा याचे नक्षत्र स्वामी हे 9च असले तरी पण शेवटी राहू, केतू, हर्षल, नेपच्यून हे देखील यामध्ये असतात. कुंभ राशीच्या व्यक्तींची बौद्धिक क्षमता किंवा बौद्धिक बाजू ही हर्षलला शोभेशी आहे. हर्षल या ग्रहाविषयी आपण नक्कीच बोलूया. कुंभ या राशीच्या व्यक्ती म्हणजे निस्वार्थी असतात, ज्ञानाने भरलेले असतात. त्यासोबतच त्यांना शुद्ध ज्ञानाची परिपक्वता आलेली असते आणि नटलेली देखील ही रास आहे. या राशीच्या व्यक्ती, रास आहे म्हणजे या राशीच्या व्यक्ती देखील अशाच असतात, परिपूर्ण. कल्पनाशक्ती या राशीच्या व्यक्तीमध्ये अधिक्याने जाणवते. कुंभ राशीच्या व्यक्तींची संशोधन क्षमता असाधारण स्वरूपाची आहे. नाविन्यपूर्ण त्यांची प्रत्येक गोष्ट संशोधन असते. त्यांनी कुठेही काम करू द्या, ते सोशल मीडियावर असू द्या किंवा त्यांचं स्वतःचं पार्लर असू द्या, बुटीक असू द्या, काही असू द्या, त्यांची संशोधन क्षमता किंवा नाविन्यपूर्ण हे फार महत्वपूर्ण असतं आणि खूप वेगळ्या तऱ्हेने असतात आणि खूप चांगल्याही प्रकारचं असतं. बौद्धिक क्षमतेचा कस लावतात ते प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यासोबतच परोपकार असतं, सगळं असतं. पण या कुंभ राशीच्या व्यक्ती यांचं स्वतःवरही तितकंच नियंत्रण असतं. आचार, विचार, आहारावर यांचं प्रभुत्व असतं. कुंभ राशीच्या व्यक्ती या कधीही अभ्यास केल्याशिवाय कधीही कोणाला विचार सांगत नाही. अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया ह्या व्यक्ती देत असतात. कुंभ राशीच्या व्यक्तींना थोडं गूढशास्त्राविषयी आवड असते. जे गुपित असतं अशा गोष्टींविषयी त्या माहिती करणार. ज्योतिषशास्त्र हे एक गूढशास्त्रच आहे. ओकल्ट सायन्स हे एक गूढशास्त्रच आहे. त्यासोबतच कुंभ राशीच्या व्यक्ती दिसावयास कशा असतात तर त्या थोड्या उंच असतात आणि काळ्या सावळ्या अशाच असतात. त्या काळेपणाकडे थोडं त्यांचं दिसण्यामागे असतं. कुंभ राशीच्या व्यक्तींना आजार काय होऊ शकतात? शनी आहे, त्वचा विकार असू शकतो. त्वचा विकार होतो, त्यासोबत पायांचा त्रास होतो. पायांचे घोटा जितो असतो तिथे त्यांना थोडं आजार म्हणजे दुखणं जे असतं तर ते असतं त्यांना सतत. त्यासोबतच श्वसन संस्थेविषयी त्यांना काहीतरी विकार होऊ शकतात. शनी आहे त्यामुळे त्वचा विकार हा होतो. त्यासोबतच त्यांना त्वचा विकारासोबत त्यांना पायाचे आजार, श्वसन संबंधित श्वसनाचे विकार हे देखील होऊ शकतात. तुम्हाला मी आधीच सांगितलं कुंभ राशीच्या व्यक्तींना थोडंसं गूढशास्त्राचा त्यांना आवड असते. त्यानुसारच गुप्तहेर खात्यात त्यांनी जॉब करू शकतात, म्हणजेच नोकरी करू शकतात. त्यासोबत रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये, कारण संशोधनाची आवड आहे. कॉम्प्युटरमध्ये उपकरणे तयार करणे किंवा नवीन नवीन त्याविषयी माहिती काढणे, संशोधन करणे या देखील याच्यामध्ये फील्डमध्ये ते जाऊ शकतात. त्यासोबतच विद्युत उपकरणे, अशा प्रकारे की त्यांचं जे ज्ञान आहे, बौद्धिक क्षमता आहे ती पूर्णपणे तिथे वापरल्या गेली पाहिजे. शनी आहे त्या लोखंडाचा व्यवसाय, त्या संबंधित देखील ते काम करू शकतात, व्यवसाय म्हणून निवडू शकतात. कुंभ राशीच्या व्यक्ती शनी आहे सोबत, त्यामुळे विशेष करून त्यांनी पायाचा जो त्रास आहे, पायांच्या पोटऱ्यांचा जो त्रास आहे त्याविषयी काळजी घेणे व त्यासोबत कानांचे विकार हे देखील होऊ शकतात. तर ह्या 2 गोष्टींवर त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे कुंभ राशीच्या व्यक्ती.
कसा वाटला कुंभ राशीविषयी व्हिडिओ तो नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्सवर सांगा. त्यासोबतच कुंभ रास असली तरी तुमची लग्न रास कशी आहे, काय आहे, त्यानुसार सुद्धा तुमचा स्वभाव किंवा तुमचा व्यवसाय ठरत असतो. नक्कीच आपण पुढचा व्हिडिओ म्हणजे 12 राशींचा व्हिडिओ झाल्यावर एक लग्न रास कशी बघायची व ती काय असते याविषयी आपण बोलणार आहोत. आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्सवर सांगा. त्यासोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.